टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत असलेल्या विठुरायासाठी देशभरातून संतांच्या पालख्या खरं तर पंढरपूरमध्ये येत असतात। मात्र आज आपण बघितलं तर पंढरपूरमधून खरं तर लंडनला पालखी चाललेली आपल्याला पाहायला मिळत आहे। जवळपास 22 देश खरं तर पार करून आणि 2 खंड असा मोठा प्रवास खरं तरी पालखी आता पार होणार आहे। आपल्याबरोबर त्याचे आयोजक काय सांगताल, कशा पद्धतीने ते नियोजन असणार आहे? आपली ही पंढरपूर ते लंडन वारी ही आपली आतापर्यंत जी महाराष्ट्राची अस्मिता राहिलेली आहे। अस्मिता म्हणजे आपण महाराष्ट्रातनं गेले 700 वर्ष या वारीचं नियोजन कुणीही न करता शिस्तबद्ध अशी वारी आपली जगात सगळ्यात भारी असं म्हटलं जातं। आता आपण हीच वारी सर्वप्रथम लंडनमध्ये विठू माऊलीचं सुंदर असं भव्य मंदिर उभारण्याचं काम हाती घेतलेलं आहे। आज रोजी आपण या ठिकाणी पंढरपूरमध्ये या पादुकांचं पूजन करून या पादुका पुणे या ठिकाणी देहू आळंदी या ठिकाणी दर्शनाला घेऊन जाणार आहोत। त्यानंतर आपण गाडी मार्गाने या पादुका लंडनला मार्गस्थ होणार आहेत। या मार्गस्थ होत असताना आपल्याला 22 देश पार करायचे आहेत। त्यामध्ये आपला प्रवास हा साधारण 18,000 किलोमीटरचा प्रवास होणार आहे। या प्रवासामध्ये आपल्याला असंख्य लोक, प्रत्येक जाती धर्माचे, प्रत्येक वेशभूषा वेगळे असणारे, यांना प्रत्येकांना ज्यांना विठू माऊलीची आपुलकी आहे, ज्यांना या संस्कृतीची ओढ आहे, आज परदेशामध्ये आपल्या संस्कृतीची सर्वात जास्त ओढ आहे, तर याचं मंदिर आज लंडनमध्ये होतंय ही आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे। किती दिवसाचा हा प्रवास असणार आहे? साधारण 70 दिवसांचा हा प्रवास असणार आहे। आणि या मूर्तीसाठी आपण विठुरायांची जी मूर्ती आहे ती जी बनवण्यासाठी आपण अयोध्येमध्ये ज्यांनी रामलल्लांची मूर्ती साकारली आहे त्यांच्याच हातून, त्यांच्याच कल्पनेतून आपण विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती साकारणार आहोत। आणि ती मूर्ती जसं आपण भारतात सर्वात प्रिय आहे तशी ही मूर्ती देखील आपण लंडनमध्ये जास्तीत जास्त लोकांना त्याची ओढ लागावी अशी आकर्षक अशी मूर्ती निर्माण करणार आहोत। किती भाविक आता सगळे मिळून तुम्ही लंडनला जाताय? साधारण आम्ही 5,000 लोक लंडनला जाणार आहोत इथून। परंतु तिथं गेल्याच्या नंतर प्रत्येक देशातून लंडनमध्ये सर्व संस्था, सर्व मराठी लोक एका ठिकाणी गोळा होत आहेत आणि ते सर्व मिळून याच्या स्वागतासाठी तिथे हजर असणार आहेत। जसं ज्या पद्धतीने आषाढी कार्तिकीला हा सोहळा होतो त्याच पद्धतीने लंडनला देखील होणार का? प्रत्येक वर्षी जसे आपल्याकडं वारी बिना नियोजन कुठल्याही अडथळ्याविना होती तशीच पुढे जाऊन लंडनमध्ये ही अशीच चालू राहणार आहे। जाताना शासनाने काय तुमची व्यवस्था केलेली आहे का? आम्ही शासनाकडे खूप साऱ्या मागण्या केलेल्या आहेत। शासन त्यांच्या पद्धतीने आम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण आम्हाला बऱ्याचशा देशांच्या परमिशन लागत होत्या। इथं भारतामध्ये बऱ्याचशा गोष्टींच्या परमिशन, मूर्ती बनवणे, सर्व गोष्टींमध्ये शासन मदत करते। परंतु जशी जशी संकल्पना ही फुलेल त्या पद्धतीने शासन आम्हालाही मदत करेल। बरोबर किती वाहनं असणार आता कसं असणार? साधारण 4 ते 5 वाहनं असणार आहेत, त्यापेक्षा जास्त नाही आहे, कारण जे ते आपापल्या सोयीनुसार येणार आहेत। आम्ही जास्त मोठा ताफा घेऊन जाऊ शकत नाही, कारण आम्हाला 22 देश पार करायचे आहेत। त्यांच्या परमिशन, विजा, सर्व गोष्टी मिळवणं थोडंसं कठीण असतं। येणारे भाविक हे सगळे कुठले पूर्णपणे? आता येणारे भाविक हे पूर्णतः भारतातले 99% आहेत। काही भाविक जे आहेत आमच्याबरोबर बाहेरनं आलेले आहेत, लंडनमधून काही लोक आमच्याबरोबर जोडले गेलेले आहेत, काही परदेशात नाही, काही भाविक यांची इच्छुक आहेत। आता त्यातल्या किती लोकांना रोडनी विजा मिळणं आहे ते त्यांच्या हातात आहे। आपण बघितलं असेल की विठ्ठलाचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता खरं तर पंढरपुरातून जी दिंडी आहे ती लंडनमध्ये जाणार आहे आणि लंडनमध्ये विठ्ठलाचं भव्य असं मंदिर उभं केलं जाणार आहे। आणि ज्या पद्धतीने विठ्ठलाचे सगळे विधी किंवा ज्या वाऱ्या असतात त्याच पद्धतीने आता लंडनमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत। एकूणच आता हा विठ्ठला साता समुद्रापलीकडे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पंढरपुरातून कॅमेरामन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी।